श्री स्वामी समर्थ. काही वेळा आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मनुष्य बाहेरून शांत दिसतो, पण आतून पूर्णपणे थकलेला असतो. सगळं ठीक असल्याचं तो जगाला दाखवत असतो, पण मनात मात्र हजारो प्रश्न सुरू असतात. आणि अशाच वेळी अचानक एखादा शब्द, एखादा विचार किंवा एखादा व्हिडिओ समोर येतो. कदाचित हा व्हिडिओसुद्धा तसाच आहे, म्हणून हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण कदाचित आज स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. आणि जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण श्रद्धेने केलेला एक लाईकसुद्धा स्वामींचं नाव दुसऱ्यापर्यंत पोहोचवू शकतो. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याच्या मनाला आज धीर मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून स्वामींच्या अशाच आध्यात्मिक विचारांशी जोडलेले राहा. चला आता सुरू करूया आजचा प्रवास. कधीकधी आयुष्य माणसाला तिथेच थांबवतं, जिथे त्याला वाटत असतं आता सगळं माझ्या मनासारखं होणार, पण अचानक काहीतरी बदलतं. कामं अडकायला लागतात, वाट पाहावी लागते आणि मनात अस्वस्थता वाढू लागते. तेव्हा माणूस फक्त एकच विचार करतो, माझ्यासोबतच असं का? पण प्रत्येक अडथळा हा शिक्षा नसतो. काही अडथळे हे चुकीच्या दिशेपासून वाचवण्यासाठी असतात. जसा डोंगरावर चढणारा माणूस कधीकधी धुक्यामुळे थांबतो, त्याला वाटतं माझा वेळ वाया जातो आहे, पण ते धुकंच त्याला खोल दरीत पडण्यापासून वाचवत असतं. तसंच काही वेळा आयुष्याचं असतं, जे थांबलं आहे ते कदाचित तुटण्यासाठी नाही, तर योग्य वेळ येईपर्यंत सुरक्षित राहण्यासाठी थांबलं आहे. मंदिरात आरती सुरू होण्याआधीसुद्धा शांतता असते, कारण प्रकाश येण्याआधी वात पेटावी लागते आणि ती वात जळल्याशिवाय उजेड निर्माण होत नाही. तसंच मनुष्याच्या आयुष्यातले कठीण दिवस असतात, ते आपल्याला जाळतात, पण त्यातूनच नवीन प्रकाश निर्माण होतो. आज जे लोक शांतपणे संघर्ष करत आहेत, कदाचित त्यांच्यासाठीच पुढे मोठा मार्ग तयार होत असेल, कारण नियती प्रत्येकाला सारखं आयुष्य देत नाही. काहींना लवकर फळ मिळतं आणि काहींना आधी प्रतीक्षा दिली जाते, पण उशिरा फुलणारं फूल अनेकदा जास्त सुगंध देतं. म्हणून जर सध्या तुमच्या आयुष्यात उशीर असेल तर घाबरू नका. कदाचित अजून तुमच्यासाठी योग्य वेळ आलेली नाही आणि काही गोष्टी वेळेआधी मिळाल्या असत्या तर त्या टिकल्या नसत्या. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातातून निसटून जातात आणि आपण त्या परत पकडण्याचा प्रयत्न करतो, पण जितकं पकडायला जातो तितकंच त्या दूर जातात. मग मन थकायला लागतं, प्रश्न वाढायला लागतात आणि माणूस स्वतःलाच विचारतो, नेमकं काय चुकीचं होत आहे माझ्याकडून? पण प्रत्येक वेळी चूक आपलीच असते असं नाही. काही वेळा आयुष्य फक्त दिशा बदलत असतं. जसा पक्षी उडायला शिकतात, त्याला घरट्याबाहेर ढकललं जातं, त्या क्षणी त्याला वाटतं मी खाली पडणार, पण त्या क्षणी त्याचे पंख काम करायला शिकतात. तसंच काही प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, जे आपल्याला तोडण्यासाठी नाही तर आपल्यातली शक्ती जागी करण्यासाठी येतात. आज अनेकांना वाटतं माझ्या आयुष्यात काहीच नीट घडत नाही, पण नदीला सुद्धा समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी खडकांना धडकावं लागतं, वळणं घ्यावी लागतात. कधी शांत व्हावं लागतं तर कधी प्रचंड वेगाने पुढे जावं लागतं. म्हणून प्रत्येक वळण चुकीचं नसतं. काही वळणं आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवतात. मंदिरातला शंखसुद्धा आधी रिकामा असतो, पण जेव्हा त्यामध्ये श्वास भरला जातो तेव्हा त्यातून नाद निर्माण होतो. आणि माणसाचं मनही तसंच असतं. रिकामेपणा कधी कधी आवश्यक असतो, कारण भरलेलं मन नवीन काही स्वीकारू शकत नाही. आज जर आयुष्याने काही गोष्टी काढून घेतल्या असेल तर कदाचित नवीन काही देण्यासाठी जागा तयार होत असेल, कारण निसर्गाचा नियम आहे, झाडावरची जुनी पानं गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही. आणि काही लोकांच्या आयुष्याचं सध्या हाच काळ सुरू आहे. बाहेरून सर्व काही कोरडं वाटतं, पण आतून नवीन जीवन तयार होत असतं. म्हणून प्रत्येक शांत काळ वाईटच असतो असं नाही. काही शांतता ही वादळाआधीची नसते, तर नवीन सुरुवाती आधीची असते. कधीकधी आयुष्य माणसाला इतकं थांबवतं की त्याला स्वतःवर संशय यायला लागतो, मी खरंच योग्य दिशेने चाललो आहे का?
माझ्या नशिबात खरंच काही चांगलं आहे का? प्रत्येक प्रश्न मनात सतत फिरत राहतात. पण प्रत्येक प्रवासात असा एक टप्पा येतो जिथे रस्ता रिकामा वाटतो, समोर काहीच दिसत नाही आणि तरीही चालत राहावं लागतं. जसा पहाट येण्याआधीचा काळोख सर्वात गडद असतो, तसंच काही आयुष्याचं असतं. मोठा बदल येण्याआधी जीवन अनेकदा शांत होतं, कारण निसर्ग कधीच घाई करत नाही. बांबूचं झाड पहिल्या काही वर्षात जमिनीवर फारसं वाढताना दिसत नाही. लोकांना वाटतं हे झाड वाढतच नाही, पण त्या काळात त्याची मुळे जमिनीखाली खोल जात असतात आणि एकदा ती मजबूत झाली की ते झाड वेगाने उंच वाढतं. तसंच काही लोकांच्या आयुष्याचं असतं. बाहेरून काहीच घडत नाही असं वाटतं, पण आतून जीवन त्यांना मजबूत करत असतं. आज जी प्रतीक्षा आहे ती कदाचित उद्याच्या मोठ्या सुरुवातीची तयारी असेल, कारण कमकुवत पाया असलेल्या घराला सुंदर रंग देऊन उपयोग नसतो. पहिल्यांदा पाया मजबूत करावा लागतो आणि काही वेळा आयुष्य आपल्याला ह्याच पायावर काम करायला लावतं. शांतपणे, हळूहळू, कोणालाही न सांगता. म्हणून काही लोक अचानक खूप बदललेले वाटतात, कारण त्यांनी वेळेसोबत आतून खूप काही पाहिलेलं असतं. जशी वीणा छान वाजवण्यासाठी तिच्या तारांना योग्य ताण द्यावा लागतो. जास्त ताण दिला तर तारा तुटते आणि कमी ताण दिला तर सूर निर्माण होत नाही. तसंच आयुष्याचं संतुलन असतं. काही कठीण प्रसंग हे आपल्याला तोडण्यासाठी नसतात, तर योग्य सूर तयार करण्यासाठी असतात. आज जर तुमच्या आयुष्यात उशीर असेल तर त्याचा अर्थ शेवट नाही. काही कथा हळूहळू सुंदर बनतात आणि कदाचित तुमची कथाही तशीच लिहिली जात असेल. कधीकधी माणूस इतका थकतो की त्याला शांत बसायला सुद्धा भीती वाटते, कारण शांततेमध्ये मन बोलायला लागतं. दिवसभर लोकांमध्ये राहूनही रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर मनातले प्रश्न पुन्हा जागे होतात. कधी बदललेलं माझं आयुष्य, मी एवढं थांबतोय पण कशासाठी? खरंच माझ्यासाठी काही चांगलं लिहिलं आहे का? आणि अशा वेळी वेळ खूप जड वाटते. घड्याळाचे काटेसुद्धा संथ चालत आहेत असं वाटतं. पण निसर्गात एक गोष्ट फार सुंदर आहे. सर्वात शांत दिसणाऱ्या गोष्टींच्याच आत सर्वात मोठी हालचाल सुरू असते. जसं बीज जमिनीत गाडलं जातं तेव्हा वरून काहीच दिसत नाही. लोकांना वाटतं सगळं संपलं, पण त्या अंधारातच नवीन जीवन जन्म घेत असतं. तसंच काही आयुष्याचं असतं. आज जर सगळं थांबल्यासारखं वाटत असेल तर कदाचित आतून नवीन सुरुवात तयार होत असेल. कारण प्रत्येक बदल आवाज करून होत नाही, काही बदल शांतपणे घडतात. जसा चंद्र हळूहळू वाढत जातो कोणालाही आवाज न देता, तसंच काही लोकांचं नशीब बदलत असतं. आज जे स्वतःला हरलेलं समजत आहेत, कदाचित तेच उद्या सर्वात मजबूत उभे राहतील. कारण वादळानंतर उभं राहिलेलं झाड पूर्वीपेक्षा जास्त मजबूत झालेलं असतं. जीवनही माणसाला तसंच घडवतं, कधी प्रतीक्षा देऊन, कधी शांतता देऊन, तर कधी रिकामेपणा देऊन. पण त्या प्रत्येक टप्प्यामध्ये माणूस आतून बदलत असतो. मातीचा दिवासुद्धा आधी आतून रिकामा असतो, म्हणूनच त्यात प्रकाश ठेवला जातो. तसंच काही वेळा आयुष्य आपल्याला रिकामं करत असतं, जेणेकरून पुढे त्यात नवीन प्रकाश भरता येईल. आज जर काही गोष्टी हातातून निसटल्या असतील तर त्यांना जबरदस्तीने धरून ठेवू नका, कारण काही वेळा निसर्ग जुनं काढून घेतो फक्त नवीन दार उघडण्यासाठी. आणि प्रत्येक बंद दार म्हणजे शेवट नसतो. काही दारं बंद होतात कारण पुढे मोठा रस्ता सुरू होणार असतो. कधी कधी आयुष्य इतक्या विचित्र वळणावर आणून उभं करतं की मागेही जाता येत नाही आणि पुढे काय आहे तेही दिसत नाही. माणूस फक्त चालत राहतो, मनात हजार प्रश्न घेऊन. पण काही प्रवास असे असतात जिथे उत्तर शेवटी मिळतातच. सुरुवातीलाच नाही. जसा शिल्पकार दगडावर वारंवार घाव घालतो तेव्हा त्या दगडाला वाटत असेल का माझ्याच वाट्याला एवढा त्रास का? पण त्याच घावांमधून एक सुंदर मूर्ती तयार होत असते आणि लोक नंतर त्या मूर्तीसमोर डोकं टेकवतात. तसंच काही माणसांच्या आयुष्याचं असतं. आज जे कठीण वाटत आहे तेच कदाचित उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. कारण सहज मिळलेल्या गोष्टींची किंमत फार कमी लोकांना समजते, पण ज्यांनी प्रतीक्षा अनुभवलेली असते त्यांना छोटंसं सुखसुद्धा आशीर्वादासारखं वाटतं. आजकाल जग खूप वेगाने धावत आहे. सगळ्यांना लगेच उत्तर हवं आहे, लगेच यश हवं आहे, लगेच बदल हवा आहे. पण निसर्ग अजूनही शांतपणे काम करतो.
फुलाला उमलण्यासाठी वेळ लागतो, पावसाला यायला ऋतू बदलावा लागतो आणि सूर्योदयासाठी रात्र संपावी लागते. तसंच काही आयुष्याचं असतं. काही बदल हे वेळेआधी होत नाहीत, कारण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य खूप मागे पडलं आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, घड्याळातली प्रत्येक काटा वेगवेगळ्या गतीने फिरतो, पण शेवटी वेळ एकाच दाखवत असते. तसंच प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. काही लोक लवकर पोहोचतात, काही उशिरा, पण उशिरा पोहोचणारा हरलेला असतोच असं नाही. काही वेळा तो जास्त शिकून आलेला असतो, जास्त मजबूत झालेला असतो, जास्त खोल बनलेला असतो. समुद्रकिनाऱ्यावरची शिंपलीसुद्धा वर्षानुवर्ष लाटांचा मारा सहन करते, तेव्हा कुठे तिच्यामध्ये मोती तयार होतो. आणि कदाचित म्हणूनच काही लोकांच्या आयुष्यात संघर्ष जास्त असतो, कारण नियती त्यांच्यामध्ये साधं दगड नाही तर मोती तयार करत असते. म्हणून स्वतःच्या वेळेवर संशय घेऊ नका. आज जे थांबलं आहे ते कायमचं थांबणार नाही. आज जी प्रतीक्षा आहे ती रिकामी नाही, आणि आज जो अंधार आहे तो शेवट नाही. कदाचित ही फक्त नवीन पहाट येण्याआधीची शांत वेळ असते. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण तुमच्या एका लाईक अशाच विचारांची गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहोचवू शकेल. हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. श्री स्वामी समर्थ.